नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्ग 9वी मधील प्रात्यक्षिक क्रमांक 1 पाहणार आहोत. तर प्रात्यक्षिकचे नाव आहे अभियांत्रिकी कार्यशाळेतील हत्यारे, साधनांची ओळख व सुरक्षित वापर. हे प्रात्यक्षिकचं नाव आहे. तर 1 नंबरचं साहित्य आहे स्टील रूल. या ठिकाणी तुम्ही चित्रामध्ये बघू शकता की ही स्टील रूल आहे. तर याचा उपयोग काय आहे? ही जी चित्रामध्ये जे स्टील रूल दिसत आहे याचा उपयोग काय आहे की आपण ज्यावेळेस जॉबची लांबी, रुंदी, जाडी, व्यास मोजतो त्यावेळेस या स्टील रूलचा उपयोग होतो. या ठिकाणी मार्किंग केलेली असते सेंटीमीटर, इंच, फूट. तर ही एक स्टील रूलची विषय माहिती आहे. या ठिकाणी त्याचा उपयोग लिहिलेला आहे लांबी, रुंदी, जाडी, व्यास मोजण्यासाठी. 2 नंबरचं साहित्य काय आहे? हे मेजरिंग टेप. हे जी दिसत आहे काय आहे? मेजरिंग टेप. तर याचा उपयोग कशासाठी केला जातो की इंच, फूट, सेंटीमीटर, मिलीमीटर जी मोजमाप आपल्याला घ्यायचे असतात हे मेजरिंग टेपच्या सहाय्याने घेता येतात. समजा आपला जर पाईप 20 फुटाचा असेल तर या स्टील रूलच्या सहाय्याने मोजताना आपल्याला अडचणी येतील, परंतु ह्या टेपच्या सहाय्याने एकदम अचूक आपल्याला मोजमाप घेता येतील. त्यानंतर 3 नंबर या ठिकाणी उपयोग आहे याचा. 3 नंबरचं साहित्य काय आहे? स्क्रू ड्रायव्हर. तर या स्क्रू ड्रायव्हरचा उपयोग कशाला होतो? स्क्रू काढण्यासाठी आणि स्क्रू बसवण्यासाठी. त्यानंतर पुढचं साहित्य काय आहे? या ठिकाणी त्याचा उपयोग लिहिलेला आहे. स्क्रू काढण्यासाठी, स्क्रू बसवण्यासाठी. त्यानंतर 4 नंबरला काय आहे? बेंच व्हाईस. या ठिकाणी तुम्ही बघू शकता बेंच व्हाईस. ज्यावेळेस आपण जॉबवर घासकाम करतो या ठिकाणी की एखाद्या आपल्याला समजा टॅपिंग करायचं असलं तर या ठिकाणी जॉब घट्ट पकडतो. म्हणजे थोडक्यात ह्याचं वस्तू टूल्स जे आहे याचा एक उपयोग नसतो. कोणत्या वस्तूचे 2 ते 3 उपयोग असतात, त्यानंतर कोणत्याचे 4 पण असू शकतात. तर आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे की टूल्सचं जर नाव विचारलं तर त्याचा उपयोग सांगता आला पाहिजे. आता समजा या ठिकाणी बेंच व्हायचे तर याचा उपयोग आपण कशाला करू शकतो की या ठिकाणी जॉबवर घासकाम करण्यासाठी, त्यानंतर जॉब घट्ट पकडण्यासाठी. या ठिकाणी फिरवल्यानंतर या ठिकाणी जॉब घट्ट पकडला जाईल. त्यानंतर पुढचं म्हणजे काय की फायलिंग करता. समजा आपण ज्यावेळेस या ठिकाणी तुम्ही जॉब फायलिंग करता घासकाम, तर या ठिकाणी जॉब घट्ट पकडण्यासाठी हे काय दिलेलं आहे? फिक्स जॉब. कोणता? या साईडचा. आणि हे मुव्हेबल जॉब. फिरवल्यानंतर ही जबडा बाहेर येतो. तर हे बेंच व्हाईस विषयी थोडक्यात माहिती आहे. त्यानंतर पुढचं साहित्य काय? या ठिकाणी त्याचा उपयोग लिहिला आहे. पुढचं साहित्य काय आहे? लोखंडी रंधा. लोखंडी रंधा कशाला वापरतात की लाकडाचा खरबडीत पृष्ठभाग समपातळीत आणण्यासाठी, म्हणजे प्लेनमध्ये स्मूथमध्ये आणण्यासाठी. जर हे लाकूड आहे समजा तर याचा भाग एकदम असा स्मूथ करण्यासाठी, मऊ, या ठिकाणी त्याचा उपयोग लिहिलेला आहे. त्यानंतर पुढचं साहित्य काय आहे? हातकरवत. लाकूड कापण्यासाठी किंवा कट करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. या ठिकाणी तुम्ही बघू शकता लाकूड कट करण्यासाठी. त्यानंतर पुढचं साहित्य काय आहे? पट्टी करवत. पट्टी करवत सुद्धा कशाला वापरतात की लहान लाकूड कापण्यासाठी. या ठिकाणी पट्टी करवतचा उपयोग. त्यानंतर 8 नंबरला काय आहे? जिमलेट. ज्यावेळेस समजा आपल्याला एखादी होल पाडायचं असेल, समजा लाईट उपलब्ध नाही आणि अशा ठिकाणी काय करायचं समजा आपल्याला की आता समजा होल पाडायचा आहे, तर ही कशासाठी वापरतात की ज्या कामात आपण मोठी व खोल भोके होल पाडायचे असतात अशा कामात गिरमिट वापरतो. त्यानंतर अजून काय उपयोग होऊ शकतो याचा की समजा आपण जर एखादा विद्युत प्रवाह जर नसेल आणि आपल्याला जर याच्या सहाय्याने जर होल पाडायचा असेल तर आपण पाडू शकतो. का तर हे ड्रिल मशीन ज्या प्रकारे होल पाडते त्याचप्रमाणे हे फक्त लाकडावर होल पाडता येते. तर या ठिकाणी याचा उपयोग दिलेला आहे. त्यानंतर पुढचं काय आहे? हँड ड्रिल मशीन. या ठिकाणी हँड ड्रिल मशीन जी दिसत आहे तुम्हाला, ते हँड ड्रिल मशीन कशाला वापरतात की हाताच्या सहाय्याने लाकडावर जलद गतीने छिद्र पाडण्यासाठी. या ठिकाणी जी ही दिसत आहे हे हँडल असं फिरवल्यानंतर आणि ही खाली बीट आहे. या ठिकाणी बीट लावल्यानंतर ही चावी त्याची ही बीट बसविल्यानंतर या ठिकाणी
हाताच्या सहाय्याने जलद गतीने छिद्र पाडण्यासाठी या हँड ड्रिल मशीनचा उपयोग केला जातो. त्यानंतर पुढचं साहित्य काय आहे, या ठिकाणी त्याचा उपयोग आहे. तर या ठिकाणी सिक लॅम्प आहे समजा. आता सिक लॅम्पचे सुद्धा 2 ते 3 उपयोग होऊ शकतात. समजा उदाहरणार्थ काय, की ज्यावेळेस एखादा आपल्याला जॉब घट्ट पकडून ठेवायचा आहे, त्यावेळेस जॉब असा दोन्ही घट्ट पकडून ठेवायचं असलं की हे सिक लॅम्पचा वापर केला जातो. म्हणजे सिक लॅम्पचा वापर आपल्याला घट्ट पकडून ठेवण्यासाठी. त्यानंतर काय आहे, जर समजा आपल्याला एखादा जॉबवर समजा आपल्याला काम करायचं आहे, त्याची हालचाल थांबवायची. समजा एखादी जर 2 वस्तू घट्ट पकडून जर ठेवली, त्यानंतर पुढचं काय आहे की जॉब जर समजा असा हलत असेल तर अजूनसुद्धा एक घट्ट पकडू शकतो. 2 वस्तू पकडून ठेवण्यासाठी हा सुद्धा उपयोग होऊ शकतो. 2 वस्तू पकडून ठेवण्यासाठी या ठिकाणी जी दाखवलेलं आहे. त्यानंतर बॉल पिन हॅमर, ही जी गोल मात्याची हतोडी आहे, या ठिकाणी एक चेंडूसारखा आकार दिसत आहे. म्हणजे याचा उपयोग कशाला केला आहे, रिव्हिटिंगसाठी. त्यानंतर धातूच्या पत्र्याला विशिष्ट खोली, जर समजा आपल्याला एक पत्रा आहे, प्लेन समजा पत्रा आहे असा, तर पत्रा असल्यानंतर ते काय होणार, पत्र्याला जर आपण समजा असं एक खाली खोलगट भाग करायचा आहे, तर खोलगट भाग करण्यासाठी या बॉल पेन हॅमरचा उपयोग केला जातो. या ठिकाणी दिले आहे रिवेट, आपण जी रिवेट ठोकतो. त्यानंतर पुढचं काय आहे, ड्रिल मशीन. आता या ड्रिल मशीनचा उपयोग कशाला केला जातो, की समजा विविध प्रकारचे आपल्याला भिंतीला जर होल पाडायचे असतील तर पाडू शकतो. त्यानंतर अजून काय आहे, लोखंडावर सुद्धा पाडू शकतो. म्हणजे ह्या ड्रिल मशीनचा उपयोग आपण होल पाडण्यासाठी, छिद्र पाडण्यासाठी केला जातो. त्यानंतर हे या ठिकाणी उपयोग आहे. त्यानंतर पुढचं काय आहे, कॉम्बिनेशन प्लायर. आता एक प्लायर आहे समजा, या प्लायरचे 2 ते 3 उपयोग होऊ शकतो. कसे मी तुम्हाला सांगतो. समजा या प्लायरच्या सहाय्याने आपण काय करू शकतो, तारा कट करू शकतो. त्यानंतर पुढचं काय आहे, तारांना आपण पीळसुद्धा देऊ शकतो. त्यानंतर नट बोल्ट जर असेल तर ती नट बोल्टसुद्धा या 2 पुढच्या दबड्यामध्ये पकडून ठेवू शकतो. म्हणजे एक वस्तू असून टूल्स याचे 2 ते 3 उपयोग होऊ शकतो. त्यानंतर पुढचं काय आहे, कॉम्बिनेशन प्लायर हे झालेलं आहे. त्याच्यानंतर हे स्क्रायबर आहे समजा 14 नंबरला, डबल स्क्रायबर आहे. स्क्रायबर कशाला, जॉबवर मार्किंग करण्यासाठी. या ठिकाणी बघू शकतो ज्यावेळेस आपला एखादा जॉब असेल. त्यानंतर हे काय आहे, पाईप व्हाईस. तर ही पाईप व्हाईस कशाला वापरतात, पाईप घट्ट पकडण्यासाठी पाईप व्हाईसचा वापर केला जातो. त्यानंतर पुढचं साहित्य आहे 16 नंबरला, लॉंग नोज प्लायर. ज्या ठिकाणी अडचणीच्या जर ठिकाणी असेल, अडचणीच्या ठिकाणी याचा उपयोग केला जातो. ज्या ठिकाणी उदाहरणार्थ काय, की ज्या ठिकाणी हाताचे बोटं पोहोचत नाहीत त्या ठिकाणी लॉंग नोज प्लॉयरचा उपयोग केला जातो. याच्या सहाय्याने काय करतात, लहान वायर्स वाकवण्यासाठी, पिळवण्यासाठी उपयोग केला जातो. या ठिकाणी त्याचा उपयोग बघू शकतो. त्यानंतर पुढचं साहित्य काय आहे, वेल्डिंग मशीन. ही आहे वेल्डिंग मशीन. याचा उपयोग कशाला, वेल्डिंग करण्यासाठी. तर वेल्डिंग मशीनमध्ये एम्पियर आहे. जर आपल्याला वेल्डिंग करताना जर वस्तू जर तोडायची असेल, लोखंड जर तोडायचं असेल तर एम्पियर जास्त वाढल्यानंतर वस्तू तोडण्यास सोपी होते. त्यानंतर पुढचं आहे वेल्डिंग मशीनचं झालेलं आहे स्पिन स्पॅनर. ज्यावेळेस एखादा जॉब असेल गोल, तर त्या जॉबलाच साईडला एक असं होल असतो आणि त्या होलामध्ये ही पिन घातल्यानंतर फिरवून ती वस्तू काढल्या जाते स्पिन स्पॅनरनं. त्यानंतर पुढचं काय आहे, या ठिकाणी उपयोग होऊ शकतो जी नट बोल्ट आहे ती. त्यानंतर पुढचं काय आहे, मॅलेट. तर हे मॅलेट कशाला वापरतात, की बेंड झालेला पत्रा सरळ करण्यासाठी. त्यानंतर ज्यावेळेस आपण एखाद्या पत्र्यावर जर समजा क्रॅचेस पडत असतील तर ठोकपीट करण्यासाठी या मॅलेटचा उपयोग केला जातो. त्यानंतर पुढचं साहित्य काय आहे, नरम पदार्थावर ठोकपीट करण्यासाठी या ठिकाणी उपयोग आहे. वेल्डिंग स्क्रीन. वेल्डिंग स्क्रीन आपण कशाला वापरतो,
डोळ्यांच्या सुरक्षेसाठी. त्यानंतर वेल्डिंग करताना आपल्या डोळ्यांची सुरक्षा अत्यंत महत्त्वाची आहे, त्यामुळे वेल्डिंग स्क्रीन वापरतो. त्यानंतर पुढचं साहित्य काय, बॉक्स स्पॅनर. आता हे बॉक्स स्पॅनर कोणत्या ठिकाणी बघतात, जर एखादा समजा आपला खोलगट खड्ड्याचा जर भाग असेल, खड्ड्याचा भाग, त्या ठिकाणी जर समजा चापट किंवा रिंग स्पॅनर बसत नसेल तर ही स्पॅनर वापरायचा, बॉक्स स्पॅनर, खड्ड्यामधला भाग. त्यानंतर पुढचं काय आहे या ठिकाणी उपयोग त्याचा, सनमायका कटर. तर ह्याचं नाव जे आहे सनमायका कटर, तर याचा उपयोग सुद्धा सनमायका कट करण्यासाठी. तर या ठिकाणी सनमायका कट करण्यासाठी याचा उपयोग. त्यानंतर पुढचं काय आहे 23 नंबरचं साहित्य काय आहे, ॲडजस्टेबल स्पॅनर. तर हे आता कशी ॲडजस्टेबल स्पॅनर कशाला वापरतो आपण, की विविध साईजचे जे नट बोल्ट असतात ते खोलण्यासाठी. समजा आपल्याला ज्या 20-22, 10-12 असे विविध साईजचे या स्पॅनरच्या सहाय्याने विविध साईजचे नट किंवा बोल्ट खोलण्यासाठी व फिट करण्यासाठी उदाहरणार्थ याचा उपयोग आहे, खोलण्यासाठी पण आणि फिट करण्यासाठी पण. त्यानंतर पुढचं साहित्य काय या ठिकाणी त्याचा उपयोग. त्यानंतर पुढचं साहित्य आहे हॅक्सा फ्रेम. आता हॅक्सा फ्रेम कशाला वापरतो आपण, पाईप कापण्यासाठी सुद्धा वापरू शकतो. वर्कशॉपमध्ये आपण काय करतो, निरनिराळ्याची धातू जी कापतो ते हव्या आकारात मटेरियल आपल्याला कट करायचे, तर ही हॅक्सा फ्रेमच्या सहाय्याने आपण करू शकतो. या ठिकाणी काय विंग नट आहे किंवा ॲडजस्ट नट ही या ठिकाणी फिरवल्यानंतर ब्लेड वगैरे जर कधी मोडली तर या ठिकाणून ओपन करायचं असते. याच्यामध्ये फिक्स हॅक्सा फ्रेम आणि ॲडजस्टेबल हॅक्सा फ्रेम उपलब्ध आहेत, तर या ठिकाणी उपयोग आहे त्याचा. त्यानंतर पुढचं काय आहे रिंग स्पॅनर. आता ज्या ठिकाणी चापट स्पॅनर बसत नाही त्या ठिकाणी ही स्पॅनर वापरतात, जे आपला पट्टीपाना म्हणतो ओपन एंडेड स्पॅनर. समजा ती ही बसत नाही ही स्पॅनर, ओपन एंडेड स्पॅनर, त्या ठिकाणीच ही स्पॅनर वापरायचा. या ठिकाणी उपयोग सुद्धा दिला खाली, अडचणीच्या जागी जे ते चापट स्पॅनर बसत नाही अशा ठिकाणी केला जातो. त्यानंतर पुढचं काय आहे पाईप रेंज स्पॅनर. या ठिकाणी पाईप रेंज स्पॅनर कशाला वापरतो आपण, की पाईप जोडण्यासाठी. समजा लोखंडाची पाईप लिहिणे आणि पाईप जर फिट केलेला असेल तर काही दिवसानंतर तो गंजतो, गंज झाल्यानंतर तो हाताने निघत नाही, त्या ठिकाणी ही स्पॅनर वापरायचा. म्हणजे उपांगे फिट करण्यासाठी आणि घट्ट जोडण्यासाठी. पाईप जोडणी करताना पाईप किंवा इतर उपांगी घट्ट बसवितात किंवा ढिलीसुद्धा करतात, म्हणजे ही उपांगे फिट करण्यासाठी आणि ढिली करण्यासाठी या ठिकाणी स्पॅनरचा उपयोग केला जातो. त्यानंतर या ठिकाणी उपयोग आहे त्याचा. त्यानंतर हे काय क्लॉ हॅमर. आता हे क्लॉ हॅमरचा उपयोग कशाला करतात, खिळे उपटून काढण्यासाठी, खिळे काढण्यासाठी एकच आहे समजा हे, तर या ठिकाणी काय दिले, खिळे उपटून काढण्यासाठी या ठिकाणी उपयोग आहे समजा. पुढचं साहित्य काय 28 नंबरला क्रॉसपिन हॅमर, आडव्या मात्याची हातोडी. तर या ठिकाणी क्रॉसपिन आणि स्ट्रेट पिन हे दोन हॅमर आहेत, तर या दोन्हीचा सुद्धा उपयोग जवळपास सारखाच आहे समजा. फक्त ह्याच्यात काय आहे, ही जी भाग आहे ही समोरासमोर आणि एक स्ट्रेटमध्ये येतो, त्यामुळे हे क्रॉस असल्यामुळं क्रॉसपिन झाला. हे हँडलच्या ह्याच्यात समोरून क्रॉस आहे, तर याचा उपयोग कशाला, व्ही आकार आहे समजा, इंग्रजी अक्षर व्ही, एखादं पत्र आहे समजा, पत्र्याला जर व्ही आकाराची खाच मारायची असेल, रेवटिंगसाठी सुद्धा ही हॅमर वापरले जातो, पत्र्याची लांबी वाढवण्यासाठी. तर या ठिकाणी हे एक याचा उपयोग आहे. त्यानंतर पुढचं काय निऑन टेस्टर. समजा टेस्टर कशाला वापरायचं आपल्याला, विद्युत प्रवाह चेक करण्यासाठी. तर त्यानंतर पुढचं साहित्य काय सोल्डरिंग आयर्न. तर हे उपयोग ह्याचा सुद्धा तीच आहे, काय सोल्डरिंग करण्यासाठी. तर या ठिकाणी जी ही सोल्डर आहे, सोल्डरिंग आयर्न जे आहे, तर या ठिकाणी त्याचा उपयोग दिला आहे. खड्याचा उपयोग सोल्डर वितळण्यासाठी आणि जोडाचे धातू गरम करण्यासाठी केला जातो. तर त्यानंतर पुढचं आहे ही मायक्रोमीटर. आता मायक्रोमीटरमध्ये काय आहे की सूक्ष्म मोजमाप घेण्यासाठी, सगळ्यात जर बारीक मोजमाप जर, जसं आपण जनरल नॉलेजमध्ये प्रश्न येते सूक्ष्म माप घेण्यासाठी कोणती साधन वापरतात, तर ही साधन वापरतात. याच्यानंतर साधनच नाही का, म्हण की याचा लिस्ट काउंट किती 0.01. त्यामुळे ही जनरल नॉलेजचा सुद्धा एक प्रश्न होऊ शकतो की सूक्ष्म मोजमाप घेण्यासाठी ही साधन वापरतात. त्यानंतर ही काय मायक्रोमीटर, हे
उपयोग आहे त्याचा, तारांचे किंवा पत्र्याचे सूक्ष्म माप घेण्यासाठी. त्यानंतर पुढचं काय आहे, हे डबल एंडेड ओपन स्पॅनर, चपटी स्पॅनर जे आपण म्हणतो, ही स्पॅनरला 2 तोंडीनं असतो स्पॅनर ही. त्यानंतर ह्याचा उपयोग कशाला असते, नट किंवा बोल्ट फिट करण्यासाठी किंवा खोलण्यासाठी स्पॅनरचा उपयोग होतो. हे प्रत्येकाला माहिती आहे, स्पॅनर जास्त वापरात असल्यामुळे नट बोल्ट खोलण्यासाठी. त्यानंतर पुढचं काय आहे, हे चिजल आहे समजा, मॉर्टिस चिजल. तर हे कशाला वापरतात की 33 नंबरचं साहित्य, बरोबर, मॉर्टिस चिजल. आता ह्या 2मध्ये किकर जे आहे हे कोणतं आहे, ह्या बाजूचं जे आपण आयताकृती चित्र पाडतो, तर ही आणि ही दोन्ही चित्रामध्ये फक्त एकच फरक आहे, काय की याची बाजू ऑपोजिट साईडला गेली, याची समोरून आली. म्हणजे आपण जी आयताकृती छिद्र पाडतो लाकडाच्या आतमध्ये, ती पाडण्यासाठी याचा उपयोग केला जातो. लाकडामध्ये विंदीमध्ये आयताकृती छिद्र पाडण्यासाठी या ठिकाणी टोकदार असतो, या ठिकाणी त्याचा उपयोग आहे. त्यानंतर पुढचं काय आहे, व्हर्नियर कॅलिपर. याचं लिस्ट काउंट किती, 0.02. तर हे कशाला वापरतात, लांबी, रुंदी, जाडी, आतील व्यास, बाहेर व्यास एखाद्या वस्तूचा, आतील सुद्धा आणि बाहेरील सुद्धा. समजा एक आपल्याकडे समजा ही होल आहे, तर हे होलच्या आतील मोजमाप आणि बाहेरील मोजमाप सुद्धा याच्या साहाय्याने मोजता येतो. त्यानंतर पुढचं काय आहे, या ठिकाणी त्याचा उपयोग आहे, हे थर्मोमीटर, तापमापी, टेम्परेचर मोजण्यासाठी या ठिकाणी आहे. ही भट्टीचे, पाण्याचे, जर शरीराचे अशा विविध तापमान मोजण्यासाठी याचा उपयोग केला जातो. त्यानंतर पुढचं आहे आउटसाईड. किती नंबरचं साहित्य आहे, 36 नंबरला. आउटसाईड कॅलिपर आणि इनसाईड कॅलिपर, 2 कॅलिपर आहेत समजा आपल्याकडं. तर याचा उपयोग कशाला, जी समजा आउट म्हणजे बाहेर, म्हणजे बाहेरील जॉबचे बाहेरील मोजमाप घेण्यासाठी आउटसाईड कॅलिपर वापरला जातो. आता इनसाईड म्हणलं की आतलं, त्याच्या खालीच असेल, हां इनसाईड. आता इनसाईड कशाला वापरतो आपण, इन म्हणजे आत, जॉबचे आतील मापन मोजण्यासाठी. जॉबच्या आतून जर मोजमाप असेल तर ही इनसाईड वापरायचं. त्यानंतर पुढचं काय आहे, पुढचं डायस्टॉक. आटे पाडण्यासाठी ज्या साधनाचा वापर केला जातो त्याला डायस्टॉक असे म्हणतात. तर आता हे डायस्टॉक आला. हे डायस्टॉकचा उपयोग काय येणार आहे की गोलाकार जॉबवर GI पाईपवर बाहेरील बाजूने आटे पाडण्यासाठी डायस्टॉकचा उपयोग केला जातो, या ठिकाणी डायस्टॉक. त्यानंतर हे काय आहे, डोलमीट. तर हे डोलमीट कशाला वापरतात की अगदी अडचणीच्या जागी जर छिद्र पाडवायचे असल्यास याचा उपयोग केला जातो, एकदम अडचणीच्या ठिकाणी, तर या ठिकाणी त्याचा उपयोग आहे. त्यानंतर गोबारे नाक्या. हे गोबारे नाक्या कशाला वापरला जातो की आंतरवक्र आणि बहिर्वक्र भागात जर एखादं लाकूड आहे त्याचं तासकाम करायचं आपल्याला, छलायचं असेल, तर या ठिकाणी हे गोबारे नाक्या वापरला जातो, या ठिकाणी त्याचा उपयोग आहे. त्यानंतर हे चिजल. आता हे चिजलचं सुद्धा 4 ते 5 प्रकार आहेत. फ्लॅट चिजल, डायमंड पॉइंट चिजल, क्रॉस कट चिजल, काउमाउथ चिजल, साईड कट चिजल, राऊंड नोज चिजल. ज्यावेळेस तुम्ही ह्याचा उपयोग करून बघताल की फ्लॅट चिजलचा उपयोग कशाला करतात, हे उपयोग की धातू तोडण्यासाठी याचा उपयोग केला जातो, या ठिकाणी त्याचा उपयोग आहे. आता ही चिपिंग हॅमर आहे. चिपिंग हॅमर कशाला वापरतात की ही वेल्डिंग केल्यानंतर एक स्लॅग निघते, वेल्डिंग केल्यानंतर एक वरून एक थर असा होते काळा, तर ते स्लॅग म्हणजेच बर काढण्यासाठी या चिपिंग हॅमरचा उपयोग होतो, वेल्डिंग केल्यानंतर स्लॅग बर काढण्यासाठी. त्यानंतर पुढचं काय आहे, स्निप कशाला वापरतात आपण, स्निपचा आपण पत्रा कट करण्यासाठी वापरतो, म्हणजेच थोडक्यात काय, धातूचे पत्रे कट करण्यासाठी कात्रीचा वापर केला जातो. त्यानंतर हे सेंटर पंच. आता हे सेंटर पंच 2-3 पंच आहेत, सेंटर पंच, हॅलो पंच, ब्रिक पंच. ते सेंटर पंच हे 90 अंशाचा असतो. तर या ठिकाणी काय आहे की जॉबवर ड्रिलिंग करण्यापूर्वी मार्किंग पंचिंग करण्यासाठी होतो. ही जी सेंटर पंच दिसते म्हणजे एक आपल्याला ड्रिल छिद्र पाडायचे ड्रिल मशीननं,
तर त्याच्या आधी मार्किंग करण्यासाठी ह्याचा अत्यंत उपयोग होतो. म्हणजे आपल्याला ड्रिलिंग करण्यासाठी अतिशय सोपं जातं हे, म्हणजे आपलं बीटी साईडला हलत नाही. त्यानंतर पुढचं साहित्य काय आहे, हे ब्लो लॅम्प. आता हे ब्लो लॅम्प कशाला वापरतात, जे पाठीमागे जे झालं सोल्डरिंग जे झालं, ते सोल्डरिंग गरम करण्यासाठी या ब्लो लॅम्पचा वापर केला जातो. जी पुढची जी टिप असते ती पुढची हे करण्यासाठी खड्याची ही ब्लो लॅम्प जे इथून या ठिकाणून जाळण्या अगोदर इथून हवा मारली जातो. हे इमर्जन्सी आपल्याला जर बंद करायचं असला तर या ठिकाणून बंद केला जातो. त्यानंतर हे काय, जेव्हा आपला सोल्डरिंग करतो वेळेस सोल्डर खड्या गरम करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. त्यानंतर ही गुण्या. आता हे गुण्याचा उपयोग कशाला आहे, काटकोन चेक करण्यासाठी, एखाद्या जॉबचा पृष्ठभाग समांतर आहे का नाही चेक करण्यासाठी ही जॉब आहे. समजा काटकोनात आहे का नाही चेक करण्यासाठी. म्हणजे ह्याचे 2-3 उपयोग होतात. पृष्ठभागावर समांतर रेषा मारण्यासाठी तर गुन्हे असल्यामुळं याचा उपयोग होतो. त्यानंतर पुढचं काय, विभाजक. डिवायडर जे कॉम्पसमध्ये आपल्या शाळेमध्ये असतो, हे कोणतं आहे की आपल्याला जे एखादं सर्कल मारायचं आहे, आर्क वर्तुळ, तर ह्याचं बिंदू घेण्यासाठी असे समजा 1-2 बिंदू घेतले, गोल वर्तुळ जर मारलं 50 mm अंतर जर घेतलं तर 100 होते. का म्हणून विभाजक. डिवायडर म्हणजेच काय, विभाजक. जॉब आहे आणि आपल्याला जर समजा 2 जॉबच्या मधलं अंतर मोजायचे, तर आपण असं हे अंतर घेतलं आणि ह्या डिवायडरच्या साईडने अंतर जर घेतलं आणि तिथं स्टील रूलला जर मोजलं तर अचूक अंतर येते. का तर दोन्ही जॉबमधलं किती अंतर राहिले ती चेक करण्यासाठी. त्यानंतर स्पिरिट लेवल. तर ही स्पिरिट लेवल कशाला वापरतात, नळकामामध्ये वापरतात ही स्पिरिट लेवल. हॉरिझॉन्टल लेवल तपासण्यासाठी. त्यानंतर जिमनीची पातळी पृष्ठभाग समांतर आहे का नाही चेक करण्यासाठी. एक पाण्याचा मध्ये बुडबुडा असतो, जर असा प्लेनमध्ये सेंटरला जर टाकला तर बिंदू जर सेंटरला आला म्हणजे जमिनीची पातळी एकदम बरोबर आहे असं समजायचं. बिंदू जर खालीवरी झाला तर म्हणायचं मग ती प्लेन नाही म्हणायचं. त्यानंतर पुढचं काय, पिलर टाईप ड्रिल मशीन. किती नंबरचं साहित्य ही, 49. विविध साईजचे जॉबवर छिद्रचे आपण होलं पाडत आहोत. वेगवेगळ्या साईजचे छिद्र पाडण्यासाठी या ठिकाणी ड्रिल मशीनचा, पिलर टाईप ड्रिल मशीनचा वापर केला जातो. त्यानंतर पुढचं काय आहे, 50 नंबरला हँड ग्लोव्ज. काम करत असताना हाताची जी सुरक्षा आपल्या त्याच्या सुरक्षेसाठी हँड ग्लोव्ज आपण वापरतो आहे. त्यानंतर पुढचं काय आहे, आता हे फाईलचे प्रकार आहेत बघा. फ्लॅट फाईल, हाफ राऊंड फाईल, त्यानंतर राऊंड फाईल, सिंगल कट फाईल, स्क्वेअर फाईल, ट्रँग्युलर फाईल. म्हणजे प्रत्येक फाईलचा उपयोग वेगवेगळा आहे. आता समजा एखादी जर होल असेल तर होलामध्ये कोणती फाईल वापरावं लागेल आपल्याला, की राऊंड फाईल, गोल फाईल. या ठिकाणी दिसते बघा हे गोल फाईल. जर आपल्याला फ्लॅट फाईल वापरायची चपटी तर ही फाईल वापरावं लागेल. कशामुळं की आपल्याला प्लेन करायचं असलं तर. जर आपल्याला अर्धचंद्रभाग करायचा असा चंद्रासारखा तर हा राऊंड फाईल वापरावं लागेल. मग त्याच्यानंतर ट्रँग्युलर फाईल, समजा हे बुडा त्रिकोणावनी, ही त्रिकोण जर एखादा जॉबला असेल तर ही ट्रँग्युलर फाईल वापरावं. म्हणजे वेगवेगळ्या फाईलचा उपयोग करावा लागेल आपल्याला. त्यानंतर काय, हे कार्यावली अनावश्यक धातू असं काम करण्यासाठी कानसाचा उपयोग केला जातो उपयोग. त्यानंतर पुढचं काय, 52 लास्ट मला वाटते स्ट्रेट पेन हॅमर. त्या हॅमरमध्ये आणि ह्या हॅमरमध्ये, स्ट्रेट पेन आणि हॅमरमध्ये क्रॉस पेनमध्ये थोडा फरक आहे, फक्त त्याच्या ह्याच्यामधला फरक होतो. ही जी पुढचं तोंड आहे एकात सरळ राहतं आणि एकात क्रॉस होतो, हे एक लक्षात ठेवायचं आहे. त्याचा आणि ह्याचा उपयोग सेमच आहे, फक्त त्याची बाजू फक्त लिहायची स्ट्रेट आणि ही. तर धन्यवाद. ही आपला लास्ट व्हिडिओ आहे. यानंतर आपण आता प्रत्यक्ष टूलचा उपयोग करून पाहणार आहोत. तर यानंतर आता आपला प्रत्येक व्हिडिओ हा कॅमेऱ्यापुढे राहील. धन्यवाद.